महाकारुणिक तथागत अन्वेषण बुद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला धम्म धम्मावर आडवलेला बुद्धी संघ त्यांना सेवा संस्थापना तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा सेवा संस्थापना आठ उपस्थित असलेले सर्व सदावान उपासिका यांना मंगल. तर आजचा भाग आहे 8वा, पतित व गुन्हेगार याची धम्म दीक्षा. पहिल्या भागामध्ये आहे एका उडाण टप्पूची धम्म दीक्षा. आता इथं प्राचीन काळी राजगुरामध्ये एक गुंड राहत होता. तो आई वडिलांना आणि वरिष्ठांना मुळीच मान देत नव्हता. आपल्या हातून काही चूक झाली तर पुण्य प्राप्तीच्या आशेने तो यज्ञ याग आणि सूर्य चंद्र व अग्नी याची पूजा करीत आणि मस्तपणे राहत. आहे की नाही. असा एक व्यक्ती होता राजगुरामध्ये की तो गुंडा टाईप होता. कोणते आपले वडील आहेत किंवा वडील नाही माणसं आहेत, आई वडील आहे यांना मानतो नव्हता. त्याला जर काही वाटलं आपल्याला काही पाप वगैरे झालं तर तो काय करायचा की यज्ञ करायचा किंवा चंद्र सूर्य जे काही आहेत अशा अग्नी वगैरे आहेत अशा पद्धतीची पूजा करायचा आणि राहत असता मस्तपणे. तर हे परंतु पूजा आणि बलिदान यासारखे धार्मिक कष्टाचे विधी कितीही केले तरी सतत 3 वर्ष दीर्घोदय करून त्याच्या मनाला शांती लागली नाही. तर अशा पद्धतीने त्याने कार्यक्रम करायचा. त्याने पूजा बलिदान वगैरे या सगळ्या गोष्टी करत राहतात. अशा पद्धतीने याने 3 वर्षापर्यंत त्या सगळ्या पूजा विधी कर्मकांड केले. पण अशा पण 3 वर्ष केल्यानंतरही याला मनाची शांतता मिळालेली नाही आहे ना. त्यावेळी श्रावस्तीला जाऊन भगवान बुद्धाची चौकशी करण्याचे त्याने ठरवले. तेथे पोहोचल्यावर बुद्धाचे तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून त्याने त्याच्या पायावर लोटांगण घातले आणि आपल्याला किती आनंद झाला आहे हे सांगितले. तर अशा पद्धतीने तो व्यक्ती मग 3 वर्ष त्याने केल्यानंतर त्याला काही समाधान भेटलं नाही. तुझ्या पाठी वगैरे सगळं केलं तर काही समाधान भेटलं नाही. तो मग त्याला वाटलं का श्रावस्तीला भगवान बुद्धाला दिसत आहे की आपण जावं. अशा पद्धतीने तो श्रावस्तीला गेला. तिथं गेल्यानंतर भगवान बुद्धाला पाहिल्यानंतर ते तेजस्वीपणा भगवान बुद्धाचं व्यक्तिमत्व पाहिल्याबरोबर त्याला आनंद झाला आणि भगवान बुद्धाच्या पायावर तो लोटांगण गेला आणि त्याने म्हटलं तुम्हाला खूप आनंद झाला अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आता नंतर भगवंताने त्याला पशूंना बळी देण्यातील मूर्खपणा आणि ज्या विविध हृदयावर काही परिणाम होत नाही आणि जे ज्याच्यासाठी करायचे त्याच्याविषयी कसलाही आदरभाव किंवा कर्तव्य बुद्धी याची जाणीव होत नाही अशा विधीचा निरुपयोगापासून पूर्णपणा समजावून सांगितला. आणि शेवटी भगवंतांनी अशा काही तेजस्वी गाथा म्हटल्या की त्याच्या मुद्रेवरील तेजामुळे आजूबाजूचा सर्व परदेशी स्थान प्रकाशमान झाला. आता तो व्यक्ती तिथं गेल्यानंतर भगवान बुद्धाने त्याला समजवलं. काय समजवलं की पशुला बळी देण्याबद्दलचा मूर्खपणा त्याला सांगितला. कशा हा पशुला बलिदान देणं हे काय आहे एक प्रकारचं मूर्खपणा आहे. अशा काही विधी परंपरा आहेत त्याचा काही आपल्या हातावरती क्रिया होत नाही, मनावरती काही परिणाम होत नाही. अशा काही पूजा त्या परंपरा सुद्धा आहेत की त्याच्या मनावर काही परिणाम होत नाही. त्याच्यासाठी आपण काहीही केलं तर कशामुळे कोणाचाही आदरभाव निर्माण नाही आहे ना. कोण आपल्या कर्तव्याला लागणारी अशी कोणतीही गोष्ट त्याच्यामुळे उत्पन्न होत नाही आणि अशा विधीचा आपल्याला काही उपयोग होत नाही हे भगवान बुद्धाने त्याला सांगितलं. अशा पद्धतीने ज्या पूजा आहेत त्या पूजाने आपल्या मनाला परिवर्तन होत नाही, आपल्या कर्तव्यामध्ये परिवर्तन होत नाही, कोणाच्या माणसाबद्दल आपल्यामध्ये प्रेम भावना सुद्धा निर्माण होत नाही. तर अशा पद्धतीच्या ज्या काही पूजा आहेत ज्या काही आहेत त्या गोष्टी भगवान बुद्धाने त्याला सांगितलं. या सगळ्या काही आहेत निरुपयोगी आणि काही कामाच्या नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला समजवला आणि समजल्यानंतर काही गाथा भगवान बुद्धाने उपदेश केला आणि धम्म उपदेश केल्यानंतर त्या माणसाच्या मनावर त्या माणसाच्या चेहऱ्यावरती काहीतरी त्या प्रसन्नता निर्माण झाली आणि अशा पद्धतीने प्रसन्नता निर्माण झाल्यानंतर आजूबाजूचा प्रदेश का झाला तेजोमय झाला. तेव्हा ग्रामस्थ आणि विशेष मुलाची आई बाप त्यांची पूजा करण्यासाठी तेथे आता तिथं काय झालं की भगवान तिथं जे बाजूचे गाव होतं त्या गाववाले लोक तिथं आले. त्याचे मुलं बाळ सगळ्या घेऊन तिथं भगवान बुद्धाकडे आले. आता आपल्या मुलाच्या त्या
त्या माता पित्याच्या बाळांना पाहून आणि आपल्या मुलाविषयी त्यांना सांगितलेली हकीकत ऐकून बुद्धाने स्मित केले आणि पुढील गाथा म्हटलं. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्या लोकांकडे पाहिलं, त्याच्या माता पित्याला पाहिल्या आणि भगवान बुद्धांनी स्मित हात केला आणि काही गाथा म्हटल्या. हे थोर पुरुष हा संपूर्ण निरीक्ष असतो, तो स्वतः स्वयं प्रकाशित असतो आणि तो प्रकाशातच राहत असतो. जर एखाद्या वेळी त्याच्याकडून दुःखाचा आघात झाला तरी तो विचलित होत नाही. निर्भयपणे तो आपल्या बुद्धिमत्ता व्यक्त करतो. आता भगवान बुद्धांनी सांगितलं नाही की थोर पुरुष कोण आहे, जो परिपूर्णता निर्दोष राहत असतो. याला थोर पुरुष पद्धतीने म्हटलं नाही. त्याने स्वतःलाही प्रकाशित करून टाकतो आणि इतरांनाही प्रकाशात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे स्वतःही प्रकाशित होतो आणि दुसऱ्यांनाही प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो. आणि एखाद्या वेळी त्याच्याकडून एखादी चूक झाली, पाप झालं तरीही तो विचलित होत नाही आणि निर्भयपणे आपल्या बुद्धिमत्तेला व्यक्त करत राहतो. समजला का याचा अर्थ? समजलं का? नाही समजलं? जसं काही लोक म्हणतात ना, आपल्याला काही देवादेवाची काही गरज, काही पूजापाठी करायची गरज असं म्हणत राहतात आणि जशी काही घटना घडली एखादी तर मग म्हणतात जाऊ दे आपल्याला देवाकडे गेलं पाहिजे, है ना. तर इथं सांगितलं बुद्धिवान व्यक्ती ज्याने स्वतःच्या बुद्धीने स्वतःला जाणलं आहे, प्रकाशमान केलं आहे, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही घटना घडल्या तरी तो विचलित होत नाही. आपल्या बुद्धीने तो काय करतो, आपला जीवन जगत राहतो, असा त्याचा अर्थ आहे. आता शहाणा मनुष्य हेही व्यवहाराशी आपली संबंधित ठेवीत नाही. म्हणजे शहाणा मनुष्य भद्र हेही व्यवहाराशी आपला संबंध ठेवीत नाही. संपत्ती जमीन जुमला याची त्याला इच्छा नसते. नेहमी तिलाचे सावधतेने पालन केल्यामुळे आणि पद्मेचा मार्ग अनुसरल्यामुळे तो भलत्या सिद्धांताच्या म्हणजे संपत्ती आणि किंवा मानाच्या नादी लागत नाही. आता इथे काय म्हटलं नाही, शहाणा माणूस अशा भद्र व्यवहारिक गोष्टीच्या मागे लागत नाही. तर कोणत्या व्यवहाराच्या मागे लागत नाही शहाणा माणूस? संपत्ती, जमीन जुलमा इत्यादी विषयी त्याच्या मनात इच्छा नसते, है ना. कोणाच्या मनामध्ये? शहाणा माणूस. तुमच्या मनात आहे का? तुम्ही शहाणे आहे का? नाही ना, आहे नाही. तर असं जर असेल तर आपण शहाणे नाही. तो कोणाची इच्छा करत नाही. संपत्ती जमीन जुमला इत्यादी इच्छा तिच्या मनामध्ये हात पकडत म्हणजे ते आपल्या मनात ठेवत नाही आणि नेहमी तो तिलाचं सावधानपणाने पालन करत होतो. म्हणजे तिलाचं सावधानपणे पालन करतो म्हणजे ती फुटणार नाही, ती भ्रष्ट होणार नाही, अशापर्यंत तो तिला म्हणजे सावध पद्धतीने पालन करत राहतो आणि प्रज्ञेच्या मार्गानुसार भलत्या सिद्धांताच्या मार्ग तो लागत नाही. म्हणजे प्रज्ञेच्या मार्गाने लागल्यामुळे त्याला भलत्या सिद्धांताकडे तो लागत नाही, नादी लागत नाही. भलत्या सिद्धांत म्हणजे काय? संपत्ती म्हणा, तुमच्या मानपानाच्या भानगडीत तो काही करत नाही. अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. हे ओळखून प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या आपल्या मित्राला सुधारण्याचा आणि अपवित्रेतून सद्गुणाकडे पावित्र्याकडे त्याला वळविण्याचा प्रयत्न करीत असतो. आता इथं काय म्हटलं नाही, अस्थिर जीवन हे वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. समजलं का? अस्थिर जीवन हे कशाप्रमाणे आहे? वाळवंटातील वृक्षाप्रमाणे असते. आता वाळवंटातील वृक्ष कसा असतो? पाणी बरोबर उगतच नाही, सुकला जाते, आहे की नाही. तुका तो म्हणजे आता बरोबर म्हणजे हिरवागार दिसत नाही आपल्याला, आहे की नाही. सुकलेल्यासारखा असतो, जीवन तर आता पण सुकल्यासारखा असतो, आहे की नाही. तशासारखा तो माणूस आहे. कोणता माणूस? अस्थिर जीवनाचा. अस्थिर म्हणजे कोणतं? स्थिर कोणाला म्हणायचं, अस्थिर कोणाला म्हणायचं?
जो माणूस प्रज्ञावान आहे तो भलत्या सिद्धांताच्या माग लागत नाही, आहे की नाही. ज्याला संपत्ती किंवा कोणत्या गोष्टीची इच्छा राहत नाही असा व्यक्ती काय आहे, स्थिर आहे. आणि अस्थिर कोणता आहे, ज्याला दुनियाभरची आवड आहे, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे अशा पद्धतीने याचं जीवन कसं आहे, वारवंटाच्या म्हणजे वृक्षासारखं आहे. म्हणजे कधीही हरवलं दिसणार नाही. म्हणून चेहरे कसे दिसतात, चेहरे कसे दिसतात आहे की नाही, राहते का प्रसन्न आहे का नाही. असं नाही, अस्थिर जीवनाचं माणसाचं वृक्षा वाळवंटाच्या वृक्षासारखं जीवन म्हटलेलं आहे. म्हणून असं समजून जायचं तर तो व्यक्ती वाळवंटातला असला पाहिजे. म्हणजे त्याचं अशा पद्धतीने आहे, कारण त्याला पाणीच भेटत नाही आहे की नाही. म्हणून त्याला काय हरभरीत राहत नाही, प्रसन्नता तिथं नाही अशा पद्धतीने. म्हणून माणसाचं जीवन कसं बसलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे है ना. अशा पद्धतीने प्रज्ञावान माणसाने दिला. आता तो प्रज्ञावान मनुष्य अस्थिर मनाच्या माणसाला मित्रताला सुधारण्याचा आणि अपवित्रेतून सद्गुणाकडे वळवण्याचा प्रयत्न करत असतो. जो माणूस स्थिर आहे हा काय माणूस काय करतो, आपल्यातील जे अस्थिरता आहे, जे दुर्गुण आहे त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, पवित्र मार्गाकडे तो वळण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्या उडाणपट्टूला धम्म सांगितला. समजलं का, उडाणपट्टू म्हणजे काय, उडाणपट्टू म्हणजे काय, ज्याला कोणाची देणी घेण्यावर नाही आहे, आई वडील कोणाची काही देणी घेणं करत नाही अशा पद्धतीने. तुम्ही आहे का उडाणपट्टू, आहेत ना, भरपूर आहे नाहीत का, आहे. हा ठीक आहे. आता दुसरं आहे कोणतं आहे, अंगुली माल नावाच्या दरोडेखोराची धम्म दीक्षा. माहित आहे ना, आता सांगायची आवश्यकता नाही. आता कोशल देशामध्ये प्रसेनजित राजा नावाचा राजा होता, आणि कोशल देशाचा प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यामध्ये अंगुलीमाल नावाचा एक आडदाड दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचा हात नेहमी रक्ताने बरबटलेला असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवीत नसे. त्याच्यामुळे गाव ओसाडे झाली होती, नगराची नासधूस झाली होती आणि परदेश उद्ध्वस्त झाले. जे प्रसिद्ध राज्यामध्ये एक होता दरोडेखोर होता, त्याने आपले हात रक्ताने भरवलेले होते. तो कोणाची दयामाया करत नव्हता, तो हत्या करता. अशामुळे बरेच गावचे गाव ओसाड पडले होते, प्रदेश ओसाड पडले, उद्ध्वस्त झालेले होते. आता ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचं एक एक बोट कापून तो त्याची मान गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. आता तो दरोडेखोर आहे, काय करायचा, ज्यांना मारलं त्याची हत्या केली त्याचा एक बोट कापायचं आणि गळ्यामध्ये माळ भरून टाकायची. अशा पद्धतीने तो करायचा, म्हणून त्याचं नाव अंगुलीमाल पडलं. आता एकदा भगवंत सावत्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नागृतीविषयी ऐकले आणि तथागताने त्याला सदाचरणाची मनुष्य बनवण्याची ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपल्या बिछानाला बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याच्या शोधण्यासाठी निघाले. आता भगवान बुद्धाला माहीत पडलं का हा अंगुलीमाल लोकांची खूप धाकधूक करते, का आपण त्याला सदाचार शिकवावा असं भगवान बुद्धाला वाटलं. म्हणून भगवान बुद्धाने काय केलं, आपलं भोजन संपल्यानंतर आपण जे काही भिक्षण आहे ते बाजूला बरोबर धुवून दिला आणि मग ते दरोडेखोर अंगुलीमालाच्या शोधामध्ये निघाले. आता ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढेपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, तर त्या वाटेने जाऊ नका, त्या वाटेने तुम्हाला डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. तर अशा पद्धतीने तिथं भगवान बुद्ध जात होते, त्या जंगलामध्ये जात होते, ज्या जंगलामध्ये डाकू अंगुलीमाल होता. आता तिथं ज्या बाजूने त्या बाजूचे जे काही शेती होती त्याच्यामध्ये कोणी गुरु दाखवत होता, कोणी शेतकरी करत होता. असे लोक भगवान बुद्धाला ओरडून सांगत होते की त्या बाजूला तुम्ही जाऊ नका, त्या बाजूला काय आहे, डाकू अंगुलीमाल आहे, तुम्ही त्याच्या हाती पडाल, तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीने त्यांना सांगत होते.
10, 20, 30 इतकीच नव्हे तर 40 माणसे जरी एकत्र जमून त्या वाटेने गेले तरी तो सगळ्यांना जथ्था त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवान बुद्ध वाटेने चालू लागले. तिथं त्या लोकांनी सांगितलं की इथं 10, 20, 30, 40 माणसं जरी गेले तरी तो माणूस त्या जागेवर तो डाकू अंगुलीमाल त्याला पकडतो, त्याला ठार करतो. अशा पद्धतीने तो एवढा खतरनाक आहे अशा पद्धतीने बुद्धाला सांगितले. पण भगवान बुद्धाने कोणालाही काही न बोलता शांतपणे आपल्या मार्गाने जाऊ लागले. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा केला आणि एकही शब्द न बोलता भगवान बुद्ध आपल्या वाटेने. आता भगवान बुद्धाला दुसऱ्या तिसऱ्यांदाही तोच सांगितलं. भगवान बुद्ध काही न बोलले आणि चुपचाप आपल्या वाटेने जायला निघाले. काही अंतरावर त्या दरोडेखोराने भगवंतांना येताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशाचा जथ्था देखील त्याच्या वाटेने जाण्यास धगत नाही तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला फार आश्चर्य वाटले आणि या तपस्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्या चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. आता त्या दरोडेखोराने काय पाहिलं की या जंगलामध्ये 40-50 लोक सुद्धा याला खबरतात. हा श्रमण एकटाच येत आहे. अशा पद्धतीने त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याला आश्चर्य वाटल्यानंतर त्या दरोडेखोराला वाटलं की आता आपण त्याची हत्या करावी, त्याला मारावा. असं म्हणून तो भगवान बुद्धाच्या पाठलाग आपल्यामध्ये हा जे काही साहित्य आहे, ढाल, तलवार वगैरे जे काही धनुष्य आहे हे घेऊन भगवान बुद्धाचा काय केला पाठलाग करू लागला. म्हणजे भगवान बुद्धाकडे धावू लागला. आता भगवान बुद्ध आपल्या संत गतीने जात होते तरी पण हा दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही, त्याला पकडू शकला नाही. आता तो विचार करू लागला ही मोठी आश्चर्याची आणि विशिष्ट गोष्ट आहे की आपण हत्ती, घोडा, गाडी आणि हरिण भर वेगात धावत असले तरी आपण त्यांना देखील सहज पकडत असतो आणि हा आता तपस्वी आपल्या नेहमीच्या चालने चालत असताना सुद्धा सर्व प्रयत्न करूनही सुद्धा आपण त्याला पकडू शकत नाही असं त्या कोणाला वाटत आहे, अंगुलीमालाला वाटत आहे. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून भगवंताला म्हणाला, भगवंताला थांबण्यास सांगितलं त्याने. आता अशा पद्धतीने त्याने थांबून गेला तिथं की एवढं आपण वेगाने धावता तरी आपण त्याला पकडू शकत. आपण हरिण, हत्ती बिती सगळ्या प्राण्याला आपण सहज पकडतो पण या शांत गतीने चालणाऱ्या श्रमणाला आपण पकडत नाही. असा विचारून त्याला आश्चर्य झालं आणि तो थांबला आणि थांबून मोठ्याने ओरडून त्याने म्हटलं श्रमणा थांब. अशा पद्धतीने त्याने म्हटलं. आता अशा पद्धतीने दोघांची भेट झाल्यानंतर भगवंतांनी म्हणाले आहे ना, दोघांची भेट झाल्यानंतर म्हणजे आता भगवान बुद्ध त्यांनी असं ओरडून म्हटल्यानंतर भगवान बुद्ध त्याला म्हणतात काय म्हणतात, अंगुलीमाल मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलाचा करावा, सदाचारणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मिळेलं नाही. जर त्याला तू संधी देशील तर त्याच्यामुळे तुझ्यात बदल घडून येईल. आता त्या दरोडेखोराने काय म्हटलं, थांब श्रमणा. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी म्हटलं आहे मी थांबलो आहे की नाही, मी तुझ्यासाठीच थांबलो आहे. तुला दुष्कार करण्यापासून म्हणजे तू जो दुष्काराचा व्यवसाय करतात ते व्यवसाय करून देशील याच्यासाठीच मी तुझ्याकडे आलेलो आहे. तुला आपला बनवाचा करण्यासाठी मी आलोय. तुला सदाचाराच्या मार्गाने आणावा म्हणून तुझ्यासाठी मी आलेलो आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं. कारण तुझ्यातलं साधुत्व अजून संपलेलं नाही, मधून गेलेलं नाही. अशा पद्धतीने काय म्हटलं, तुझ्यातलं साधुत्व अजून मिळलेलं नाही. याचा अर्थ काय, म्हणजे तुझ्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे अजून नष्ट झालेल्या नाही आहे की नाही. त्याला तू जर संधी दिलीस तर तुझ्यात बदल होऊ शकतो, बदल घडू शकतो. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला म्हटलं आहे ना.
आणि भगवंतानी या शब्दाने भगवान बुद्धा मोठ्या शब्दाने भगवान बुद्धाने त्याला म्हटल्यानंतर त्याला आपल्याला भारण्यासारखे वाटले. भारण्यासारखे म्हणजे त्याच्या मनावर खूप प्रभाव पडला आणि अंगू मनाला वाटलं की तो अरे रे या वृत्तीने मला घेतले आहे. अशा पद्धतीने अशा शब्दामध्ये म्हटल्यानंतर त्या त्या मनामध्ये प्रभाव पडला की अरे रे या वृत्तीने मला काय आहे जिंकलेलं आहे. का जिंकलेलं आहे? कारण मी लोकांना हत्या करण्यासाठी त्याच्या मागे धावतो, पण हा व्यक्ती मला सुधारण्यासाठी इथं आलेला आहे, मला चांगलं बनवण्यासाठी इथं आलेला आहे, माझ्या कल्याणासाठी तो इथं आलेला आहे. असं पाहून त्याच्या मनामध्ये एवढा प्रभाव पडला आणि त्याला वाटलं की खरोखरच या व्यक्तीनं आपल्याला काय केलं नाही जिंकलेलं आहे. अशा पद्धतीने मग त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करवण्यास सांगत आहात, म्हणून मी तसा प्रयत्न करण्यास तयार आहे. म्हणून आता त्या देवलेश्वराने काय म्हटलं अंगुलीमालानी की आपल्या दिव्य वाणीने मला सांगितलं आहे की दुष्कर्माचा त्याग करा, अशा पद्धतीने सांगितल्या, म्हणून मी तसा प्रयत्न करत आहे. म्हणजे मी दुष्कर्म जे आहे पाप करायचं काय आहे ते करण्याचं काय आहे सोडून देत आहे, प्रयत्न करत आहे. म्हणून स्वतः ठार केलेल्या लोकांना ती बोटाची जे गड्यातली माळ आहे त्याने एका खोल गड्ड्यामध्ये फेकून दिली. अशा पद्धतीने त्याने म्हटलं की तुम्ही माझा दुष्कर्माचं जे पापाचं आहे ते पाप नष्ट करण्यासाठी त्याला दुष्कर्म त्यागण्यासाठी मला सांगताय, म्हणून तो दुष्कर्माचा मार्ग मी काय करताय सोडत आहे. असं म्हणून त्याने आपल्या गळ्यातले जे बोटाची जे माळ होती, अनेक लोकांचा ठार केलेल्या ज्या काही बोटाची माळ होती आहे ना, त्या बोटाची माळ काढली, त्या लांबडी माळ आहे ना काशाची माळ काढली आणि एका खोल गड्ड्यामध्ये ती काय केली फेकून दिली. आणि त्याने भगवंताचे पाय धरून संघामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा पद्धतीने तो अंगुली माळ भगवान बुद्धाला काय आला आहे. आता देवाचे आणि मानवाचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले. देवाचे आणि मानवाचे मार्गदर्शक कोण? भगवान बुद्ध काय म्हणाले, हे भिक्षू माझ्या मागोमाग ये. आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्षू झाला. भगवान बुद्धाने त्याला म्हणलं हे अंगुलीमाल तू माझ्या पाठोपाठ ये. अशा पद्धतीने हे भिक्षू तू माझ्या पाठोपाठ ये अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तो का त्याला भिक्षू. त्याला काय विधी करायला लागले का? कोणती विधी करायची आवश्यकता नाही. हे भिक्षू तू माझ्या पाठोपाठ ये, एवढंच म्हणलं हे भिक्षू असं म्हटल्याबरोबर तो काय झाला भिक्षू झाला. आता काय करायला लागते भिक्षू बनण्यासाठी है ना, सामने पूजन घ्यावं लागते, सामने पूजन खर्च करावं लागते आहे की नाही. मग अशा पद्धतीने 10-12 घंटे बसतात, त्याची विधी करतात आणि तो भिक्षू बनतो. पण भगवान बुद्धाने हे भिक्षू म्हणला का झाला काम, काय करण्याची आवश्यकता नाही. म्हणून अशा पद्धतीने काय झाला भिक्षू झाला. आता आपल्या परिवारातील एक भिक्षू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीनं आपल्या सुका निवासाकडे निघाले. आता हा भिक्षू कोण झाला? अंगुलीमाल भगवान बुद्धाच्या परिवारातला झाला. म्हणून आपल्या परिवाराचा म्हणून त्याने भगवान बुद्धाने आपल्या निवासाकडे अंगुलीमालाला घेऊन गेले. आता त्यावेळी राजा पंचतीच्या प्रसादाच्या दारापासून लोकांची प्रसिद्धता जमताय. आता एक अशी वेळ आली होती तिथं प्रसंजित राजा आहे त्याच्या महाराजावर खूप लोक जमले होते आणि त्यांनी आपल्याला जिंकलेल्या प्रदेशामध्ये अंगुलीमाल नावाच्या डाकूने अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार मारले आणि जखमी केले आणि स्वतःच्या लोकाच्या बोटाची एक माळ आपल्या गळ्यात घालून धन्यता मानतो असे त्या लोकांनी त्या राजाला सांगितलं. आणि अशा पर्यंत समुदाय ओरडत होता की प्रसंगित राजाने त्याचे मारण्याचे आश्वासन दिले पाहिजे. अशा पद्धतीने त्या लोक म्हणत होत्या प्रसंगित राजाने त्या व्यक्तीची तुम्ही काय करा बंदोबस्त करा, कारण आता डाकू अंगुलीमाल कित्येक लोकांनी त्यांना मारलाय आणि आपल्या प्रदेशामध्ये तो डाकू आहे अंगुलीमाल
आणि अशा पण कितीतर लोकांनी त्याने मारला आहे, कितीतर लोकांचे बोट कापले, आपल्या गळ्यामध्ये अंगुलीमाल टाकले आणि स्वतःला धन्य मानले आणि कितीतरी अशी गाव एका उद्ध्वस्त करून टाकले आहे. म्हणून कसं की राजाकडे मोठ्या ते लोक जमले आणि त्यांना म्हणायला लागले, तुम्ही राजा आहात तर तुम्ही काय करा, त्याचा बंदोबस्त करा. अशा पद्धतीने त्याला आहे ना, त्याला त्याचा निपात करा असे ते जमतून काय ओरडू लागले. आता प्रतिदिनाने त्याला मारण्याचे आश्वासन दिले, पण त्याला काही यश मिळाले. आता त्या लोकांना प्रतिनिधी राजाने सांगितलं की ठीक आहे, मी त्याचा बंदोबस्त करतो असं म्हटलं, पण प्रतिनिधी राजाला काही यश भेटलं, तो हमेशा अपयशी झाला. स्वतःसाठी गेला पण त्याला काय भेटला नाही. आता एक दिवस काय झालं, तो त्या दिवशी एक दिवशी सकाळी राजा प्रत्येक भगवान बुद्धाच्या भेटण्यासाठी तो जेतवनामध्ये गेला आणि भगवंतांनी त्याला विचारलं. आता तो राजा काय झाला, जेतवनामध्ये भगवान बुद्धाला भेटण्यासाठी गेला. आता जेव्हा भेटण्यासाठी गेला असेल तर त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असेल काय, अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आहे, लोकांची समस्या आहे, तर त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न असेल काय नाही. तर अशापर्यंत तो निराशच दिसला. म्हणून भगवान बुद्धांनी त्याला विचारलं, काय विचारलं, राजा काय झालं, काय मगच्या सेनानी बिंबिसाराच्या किंवा वैसल्याच्या लिखीने किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास दिला आहे का. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला विचारलं की बिंबिसाराच्याने किंवा युतीच्या लोकांनी किंवा एखाद्या शत्रूने तुम्हाला त्रास दिला आहे काय, आहे नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला विचारलं. तेव्हा त्याने सांगितलं, नाही भगवान, तशा प्रकारचा कोणताही त्रास माझ्या राज्यात नाही आलेला नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात गुडगुड घातलेला आहे. तो माझ्या प्रजाजनावर अतिशय अत्याचार करीत असतो. त्याचा मला निपात करावयाचा आहे, पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे. आता त्या राजाने सांगितलं गटा तो अंगुलीमाल आहे, तो लोकांना त्रास देतो आहे आणि त्याला पकडण्यात मी काय आहे अयशस्वी झालोय. अशा पद्धतीने त्या राजाने सांगितलं. आता भगवान बुद्ध म्हणतात की राजा मुंडन केलेला काटाय वस्त्र धारण करून भिक्खू सारखा दिसणारा, जो कोणालाही मारित नाही, चोरीही करीत नाही, खोटेही बोलत नाही, जो दिवसातून एकच वेळ जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू जर पाहिले तर तू काय करशील. आता भगवान बुद्धांनी काय म्हटलं की आता एवढा खतरनाक अंगुलीमाल आहे, आता तू त्याला जर भिक्षू झालेला जर पाहिला, त्याचं परिवर्तन झालं तर त्याने सगळं सोडून दिलं आणि तो भिक्षू झालाय. तो आता चोरी करत नाही, कोणाला मारत नाही, हत्याही करत नाही, खोटंही बोलत नाही, एक वेळ जेवण करतो आणि अशा पद्धतीने पवित्र जीवन जगत आहे. असा जर तुला अंगुलीमाल दिसतं तर तू काय करशील, आहे की नाही. आता राजाने म्हटलं तर अशा दरोडेखोराचं परिवर्तन होणं काही शक्य नाही आहे. तो राजा काय म्हणतो की भगवंत मी त्याला वंदन करीन, है ना, मी त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहील किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन अथवा वस्त्र इत्यादी आवश्यक वस्तू स्वीकारण्यासाठी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची किंवा सुरक्षेची व्यवस्था करीन. परंतु काय म्हणते, परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय. म्हणजे अशा वाईट माणसाला चांगलं परिवर्तन त्याच्यामध्ये पडलं असं शक्य आहे का. अशा पद्धतीने त्या राजाने भगवंताला म्हटलं. त्यावेळी त्याच्याने जो अंगुलीमाल आहे भगवंताच्या जवळच होतो त्याला असतो. तेव्हा भगवान बुद्ध अंगुलीमालाकडे आपला बोट म्हणजे दाखवत आहे नाही. भगवान बुद्ध म्हणाले, राजा हा पहा अंगुलीमाल, है ना. अशा पद्धतीने राजाने म्हटलं असं परिवर्तन होणं शक्य आहे का. तेव्हा अंगुलीमाल भगवान बुद्धाच्या बाजूला होता. त्या भगवान बुद्धाने आपला हात त्याचं बोट दाखवलं की हा पहा अंगुलीमाल. असं म्हटल्याबरोबर त्या राजाने भयानक एवढा भीती निर्माण झाली. त्या राजाने हे शब्द ऐकतात तो निशब्द झाला आणि अंगावरती काय झालं, केस म्हणजे काटा आल्यासारखं मदत ना आहे ना, काय म्हणते सहारे. अशा पद्धतीने त्याच्या अंगावरती केस म्हणजे उभे राहिले आणि सहारे यायला लागले. अशा पद्धतीने भीतीने तो भयभीत झालेला होता आणि भयभीत झालेला होता. तर अशा पद्धतीने हा राजा एवढा भयभीत झाल्यानंतर भगवंतांनी त्याला म्हटलं की राजा भिवू नको, या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही. अशा पद्धतीने तो भयभीत झाला. जसं भगवान बुद्धाने अंगुलीमाल आहे म्हटल्याबरोबर राजा काय झाला
भयभीत झाला आणि भयभीत झाल्यानंतर भगवान बुद्धाने म्हटलं की राजा तू घेऊ नको, तिथं घेण्याचं काही कारण नाही. अशा पद्धतीने भगवंतांनी त्यांना सांगितलं. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थविर अंगुलीमाळाजवळ जाऊन तो राजा स्थविर अंगुलीमाळाजवळ जाऊन म्हणाला, हा आपण खरोखरच अंगुलीमाल आहात काय? त्याने होय असं उत्तर, होय महाराज असं उत्तर दिलं. महाशय आपल्या पित्याचे गोत्र कोणते? आता राजाने त्याला विचारलं, महाशय आपल्या पित्याचे गोत्र कोणते, आपल्या मातेचे गोत्र कोणते, असं त्या राजाने त्याला विचारलं. त्याने उत्तर दिलं, माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि मातेचे गोत्र मैत्राणी होते. अशा पद्धतीने त्याने आपल्या आईचं आणि वडिलाचं गोत्र सांगितलं. आता गार्ग्य आणि मैत्राणीय पुत्रा सुखी हो, आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेईन, असं त्या राजाने म्हटलं. परंतु अंगुलीमालाने वनवासी भिक्षेवर जगण्याची तिही पेक्षा अधिक शिवे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्या 3 वस्त्रे वापरातील मिळाले आहे. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाही. आता जो अंगुलीमाल आहे तो भिक्षू बनला. त्या भिक्षू बनल्यानंतर त्याने असं अधिष्ठान घेतलं की आता आपल्याला काही वस्तूची काही आवश्यकता पडणार नाही. 3 वस्तू हे बरोबर आहे, कुठल्याही वस्तूंनी काही जास्त घेणार नाही. अशा पद्धतीने त्याने व्रत धारण केल्यामुळे राजांना जे काही देऊ केलेले वस्तू आहेत ते त्याने स्वीकारलं नाही. कारण त्यांचे व्रत धारण होतं, 3 पेशे वस्त्र आणि ते सगळं त्याच्याकडे होतं, म्हणून ते राजाने दिलेली कोणतीही वस्तू त्याने स्वीकार केलेली नाही. नंतर राजा भगवंताजवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवंत, खरोखरच आश्चर्य आहे. अमानुषाला माताळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची, अशांतला शांत करण्याची भगवंताची केवढी किमया. म्हणजे हे केवढं मोठं परिवर्तन आहे. जो व्यक्ती डॉक्टर अंगुलीमाल लोकांची हिंसा करतो त्याला एवढा मोठा परिवर्तन निर्माण करून टाकलेला आहे. किती असा पुरुष आहे त्याला काठीने किंवा तलवारीने मी जिंकू शकलो नाही, परंतु काठी किंवा तलवारी याचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकलेला आहे. अशा पद्धतीने राजाने काय म्हटलं नाही, मी त्याला काठीने तलवारीने जिंकण्याचा प्रयत्न केलो पण मला हे जमलं नाही. पण भगवान बुद्धांनी काठीनेही नाही तलवारीचाही कोणता आधार न देता भगवान बुद्धांनी असं त्यांना जिंकलेलं आहे. अशा पद्धतीने राजाने त्याची भगवंताच्या आश्चर्य केलं ना. आणि भगवान बुद्धाला म्हणाला, भगवान मला आता गेले पाहिजे, कारण बरीच कामे माझ्याकडे पडलेली आहे, ते उठवायचं आहे. असं म्हणून राजा आता भगवान बुद्धांनी म्हणलं की आपल्या मर्जीप्रमाणे करा, होऊ द्या. नंतर राजा आसनावरून उठला आणि राजाने भगवंताला अत्यंत आदराने अभिवादन केले आणि तो अशा पद्धतीने पूजा झाली. आता एके दिवशी किवर परिधान करून आणि हातात भिक्षा पात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी वस्तीमध्ये गेला. एका माणसाने त्याला एक फेकून मारली. आता तो हा जो अंगुलीमाल आहे भिक्षाटनासाठी श्रावस्तीने वस्तीवर गेला, तेव्हा एका माणसाने त्याला जीभ फेकून मारली, दुसऱ्याने छोटा मारला जे दगड ठरतात अशा पद्धतीने, त्याच्या तिसऱ्याने दुसरा खापरीचा तुकडा फेकून मारला आहे नाही. आणि त्यामुळे त्याचे डोके काय झाले, रक्तबंबाळ झाला. सगळ्या डोक्यातून हाडातून रक्तबंबाळ झाला, निघत आहे अशा पद्धतीची अवस्था झाली. आणि त्याच्या भिक्षा पात्राचे तुकडे झाले, त्याचे वस्त्र फाटून गेले आणि कशा स्थितीत तो भगवंता पुढे येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवान त्याला म्हणाले, आता दगड मारलं, रक्त लागलं, भिक्षा पाटलं, सगळं पाटलं आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धासमोर येऊन उभा राहिला. काय म्हटलं सर, का भगवान तुम्ही सांगितलं म्हणजे सृष्टी बनलं, माझी काय हालत झाली असं म्हटलं नसले का, आहे नाही. पण तसं म्हणण्याच्या अगोदर म्हणजे तसं म्हणणार नव्हता, पण भगवान बुद्धांनी हे पाहिल्याबरोबर भगवान बुद्ध त्याला काय म्हटले की हे सगळे सहन कर, हे सगळे सहन कर. याप्रमाणे भगवान बुद्धाने त्यांना सांगितली, शिकवण दिली आणि ही भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून तो संत पुरुष
बनला. भगवान बुद्धाने म्हणलं हे सगळं तू काय कर सहन कर. आता तुला येतच नाही, तुझे तुला तुला कदाचित मारते आहे का नाही, तरी पण तू काय कर सहन कर. आणि सहन केल्यामुळे एक दिवस तुझा मुलगा होईल. अशा पद्धतीने त्याने ते सगळं सहन केलं आणि तो एक संत पुरुष बनला. मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, ज्याच्या ठाई पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागला. आपले पूर्व जीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या कारुण्याने तो बुद्धाला शरण जातो. तो वादळातून मुक्त झालेला चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो. आता तो अंगुलीमाल आहे त्याने आपला आनंद व्यक्त करताना काय म्हटलं नाही की ज्याच्या ठाई पूर्ण अनास्था होती, अनास्था म्हणजे आस्था नव्हती, त्याच्या ठाई आता काय आहे आस्था दिसू लागली आहे ना. ज्याला पूर्वजीवी जो सदा कोणी झाकून टाकला आहे त्याचे आपलं पूर्ण जीवन सदाचरणाने काय केलेलं आहे झाकून टाकले आहे. आणि तारुण्यामध्ये तो बुद्धाला शरण आलेला आहे. तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला काय करतो प्रकाशमान करतो. कोण करतो? जो व्यक्ती तारुण्यामध्ये बुद्धाला शरण गेलेला आहे, भिक्षू बनलेला आहे, असा व्यक्ती जसं ढगाळ आल्यानंतर चंद्राचा प्रकाश दिसते पडत नाही, तर जेव्हा ढगाळ तो वाडा निघून गेल्यानंतर जसा शुभ्र चंद्र आहे तो दिसतो आणि त्याचा प्रकाश कोणावरती पडते पृथ्वीवर पडते. तशा पद्धतीने त्या व्यक्तीचा प्रकाश करत असतो. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने म्हणजे वर्षाची स्तुती केलेली आहे. माझ्या शत्रूंनाही ही पण समजून घ्यावी व या मार्गावरचा अवलंब करावा. सतत त्या मार्गाचे अवलंबन करण्याचा प्रज्ञापुत्रांनी त्यांना अनुसरावे. माझ्या शत्रूने विमर्शा आणि क्षमाशीलतेचा संदेह वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरण करावा. आता भगवान बुद्ध काय म्हणतात, माझ्या शक्ती लोकांनीच नाही तर या शत्रू लोकांनी सुद्धा काय करावा हा संदेश ग्रहण करावा आणि ही शिकवण ग्रहण करावी, अंमलात आणावी आणि प्रज्ञापूर्वक जीवन त्याने अनुसरण करावे. आणि शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश त्याने ऐकावा आणि आपल्या जीवनामध्ये उतरला. कोणी आपले जवळचेच नाही तर शत्रू सुद्धा शीलवान बनले पाहिजे, सदाचारी बनले पाहिजे, पद्मवान बनले पाहिजे असं भगवान बुद्धाची शिकवण आहे. म्हणून स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाह पतित होऊन मी दरोडेखोराचे जीवन जगत होतो, पण भगवंताने त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, आता माझा उद्धार झालेला आहे. आता अंगुलीमाल काही इथं म्हणतात, स्वतःला अंगुलीमाल म्हणणारा त्याने म्हणलं की मी प्रभावित होतो म्हणजे दरोडेखोराचं जीवन जगत होतो आणि त्या प्रवाहातून भगवान बुद्धाने मला किनाऱ्यावर म्हणजे भगवान इथं म्हणतात की मी दरोडे म्हणून अशा पद्धतीने मागले रक्त मास जिथं मागलेल्या अशा प्रवाहामध्ये वाहत होतो. त्यातून भगवंताने मला किनाऱ्यावर आणलं आणि अंगुलीमाल म्हणून मी जगत होतो, आता माझा उद्धार झालेला आहे. अशा पद्धतीने अंगुलीमालाने उद्धार झाला. अशा पद्धतीने अंगुलीमालाची सुद्धा काय झाली ब्रह्मदीक्षा झाली. आता तिसरं इतर गुन्हेगाराची ब्रह्मदीक्षा. राजगुराच्या दक्षिणेस सुमारे 200 योजन एक पर्वत होतं. या पर्वतात घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता है ना. तर अशा पद्धतीने राजगुराच्या पूर्वेमध्ये 200 किमी अंतरावर एक पर्वत होतो. त्या पर्वतातून एक रस्ता जात होता, त्याला खिंड सांगितलं. त्या ठिकाणी 500 दरोडे राहत आहे ना. त्या डोंगराच्या मध्यभागामध्ये लपून 500 दरोडे राहत होते आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांना लुटमार करीत आणि सुद्धा करीत होते. तर त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित होते, परंतु ते नेहमी निसटून जात. आता अशा पद्धतीने तो राजा त्या व्यक्तीला त्या घोडचोरांना पकडण्यासाठी सैनिक पाठवत होते, पण ते चोर मोठे चपर होते म्हणून ते काय निसटून जात होते. राजाला काही सापडत नव्हते. जवळ उरलेल्या भगवंताने या लोकांच्या स्थितीची मनाचा विचार केला. त्यांनी स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळले नसावे आणि जरी भगवंताने त्याला शिकवण्यासाठी या जगात आले होते तरी त्यांना तो लोकांच्या दृष्टीत पडले नसे किंवा त्याच्या धर्माची माहिती त्यांना कानावर पडली नव्हती. भगवंताने त्याच्याकडे जाण्याचे ठरवले. आता भगवंताने विचार केला की हे दुष्कृत्य माणूस करणारे आहेत, वाईट काम करणारे आहेत आणि इथं भगवंत झाले आहेत. हजारो वर्षापूर्वानंतर भगवान इथं निर्माण होतात आणि याचा एवढा सुंदर धर्म आहे
तर हा एवढा सुंदर धर्म असल्यामुळे प्रत्येक माणसाला त्याचा अमृत मिळण्याचा चांगला होऊ शकतो. पण आता हे यार जेवढे गोड आहेत कदाचित त्यांनी भगवंताला पाहिलं नसेल, कदाचित त्यांना ऐकलं नसेल, धर्माबद्दलही त्याच्या कानावर शब्द पडलेला नसेल, म्हणून त्यांना परिवर्तन करण्यासाठी भगवान बुद्धाने त्याच्याकडे जाण्याचं ठरवलं. आता त्याच्याकडे जाण्यासाठी भगवान बुद्धाने निश्चय घेतला तर कसं जाता येईल आहे ना. म्हणून भगवान बुद्धाने विचार केला का श्रीमंत माणसाचा वेळ धारण त्याने केला. म्हणजे भगवान बुद्धाने काय केलं, मग त्यांच्याकडे जाण्यासाठी श्रीमंत व्यक्तीचा वेळ धारण केला. नाही श्रीमंत व्यापारी व्यक्ती होतात ना, अशा पद्धती व्यक्तीचा वेळ धारण केला. खडक आणि धनुष्य यासह उत्तम दूध घातलेला उत्तम घोड्यावरचे स्वार झाले. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या जे काही शस्त्र असेल ते आणि त्या घोड्याला चांगल्या पद्धतीने सजवून टाकलं आणि त्या सजवून टाकल्यानंतर त्या घोड्यावर भगवान गुरु सवार झाले आणि त्या घोड्याला सोन्या चांदीच्या पिशव्या काय केल्या होत्या लटकवल्या. म्हणजे त्या घोड्यावरती काय होते सोने चांदीचे दागिन्याचे जे काही होत्या पिशव्या होत्या लटकवल्या होत्या आणि घोड्याचा लगाम मौल्यवान जळीवाचं लावून लगाम सुद्धा काय होतं त्याचा मौल्यवान रत्नाचा लावलेला होता. तर अशा पद्धतीने श्रीमंत व्यक्ती खूप श्रीमंत व्यक्ती आहे, त्याचा घोडा बिडा सर्व संपत्ती वगैरे घेऊन तो इकडं जात आहे. आता अशा पद्धतीने तो घोडा तिथं जो घोडा आहे त्या दरीच्या तीरावर येऊन घोडा काय झाला मोठ्याने चिचकाळी आणि त्या दरीजवळ गेल्यानंतर घोड्याने काय केली मोठ्याने चिचकाळी काढली आणि तो आवाज ऐकून ते 500 चोर तिथे लपलेले असतात आणि त्याने त्या घोड्याला पाहिलं. अशा पद्धतीने त्याने त्याचा आवाज आला आणि त्या आवाज आल्यानंतर त्या 500 चोरांनी काय केलं त्या घोड्याला पाहिलं. लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळणार नाही, चला जल्दी करू आपण त्याला पकडूया. अशा पद्धतीच्या 500 लोकांनी पाहिलं की एवढा सुंदर घोडा आहे, त्या घोड्यामध्ये सोने चांदी वगैरे सगळं संपत्ती तिथं आहे, म्हणून आता लूट करण्याची आपल्याला एवढी चांगली संधी केली आहे त्याला आपण सोडलं नाही. त्या चोर लोकांना वाटलं म्हणून ते म्हणतात की प्रवासी निघून जाऊ नये म्हणून ते त्यांना घेऊ लागले, पण त्याला पाहता क्षणी ते देह जमिनीवर पडले. अशा पद्धतीने मग तिथं त्या घोड्याला काय झालं आपलं असं घेराचं काम केलं त्या 500 लोकांनी, पण जसं घेरायला गेल्यानंतर तिथं पाहण्याबरोबर ते काय झाले जमिनीवर पडले आणि जमिनीवर पडल्याबरोबर त्याने उद्गारले अरे देवा काय हे, अरे देवा हे काय आहे. अशा पद्धतीने ते 500 लोक 500 चोर आहेत. भगवान बुद्धाला काय केलं घेराव करायचा प्रयत्न केला, पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते काय झाले जमिनीवर पडले आणि पडल्याबरोबर त्याने म्हणतात पुन्हा अरे देवा हे काय झालं है ना. अशा पद्धतीने त्याने उद्गार केला. त्यावर त्या प्रवासीने त्या डाकूंना समजावून सांगितलं या सर्व संसारातील घेराव टाकणारे दुःख एवढं प्रचंड आहे की त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्यांना दुःख देतात किंवा स्वतःच्या सोसतात त्याच्या यातना काही नाही. अचंद्र आणि संदेह याच्यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या यातना आणि जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहे. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृती होते त्यांनाच या अंधश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात, दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाही. नंतर तो प्रवासी पुढे आता ते पडल्यानंतर त्याच्या प्रवासीने भगवान काय म्हणतात की तुम्ही या संसारामध्ये एवढ्या जखमा आहेत ज्या तुम्हाला लागल्या आहेत त्याच्यापेक्षा या संसारामध्ये काय आहे फार भयंकर जखमा आहे, दुःख आहे. तुम्ही लोकांना मारता पकडता आणि जे काही दुःख त्यांना होते त्याच्याही पेक्षा जास्त जखमा त्या दुःख या संसारामध्ये आहे आणि ह्या जखमा हे दुःख कशामुळे निर्माण होत असते तर इथं काय म्हटलं आहे अंधश्रद्धा आणि संदेह याच्या जखमा व यातना निर्माण होतात. या जगामध्ये सगळ्यात जास्त जखमा कोणती आहे अंधश्रद्धा आणि संदेह याच्यामुळे त्या जखमा आणि यातना निर्माण होतात आणि ह्या जखमा सगळ्यात मोठ्या दुःख निर्माण करतात. अशा पद्धतीने म्हणली आणि त्या जखमेतून म्हणजे आपल्याला त्यातून बाहेर पडायचं असेल त्या मुक्त करून घ्यायचं असेल तर एकाग्रतेने आपण धर्मोपदेश करून प्रज्ञा जागृत होऊन अंधश्रद्धा आणि संदेहाचा जखमा भरून करता आणि त्या कशाने भरू शकत नाही. आता इथं काय म्हटलं या जगामध्ये एवढ्या जखमा आहेत
ठीक आहे ना. तुम्हाला जे जखमा लागल्या आहेत तुम्ही दुसऱ्याला जखमा देता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आणखी या जगामध्ये अशा जखमा आहेत आणि त्या जखमा काय भरून देणार नाही. तर त्या जखमा फक्त तुम्हाला धर्माचा अवशेष ऐकल्याने आणि त्याच्यावरती प्रज्ञा जागृत केल्याने तुम्ही त्याच्यातून त्या जखमा भरून येतील. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना समजावलं. दुसरा दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. म्हणजे दुःखामध्ये जी यातना देणारी जी जखम आहे त्याच्यापेक्षा कोणतीही दुसरी जखम नाही. दुष्कृत्या सारख्या खोलवर उठणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. आता दुष्कृत करण्यासारखा खोल घुसणारा दुसरा बाण कोणताही. आता इतर बाण आहे जे आपल्याला शरीरामध्ये दिसतील जखमा करतील पण दुष्कृत नावाचा जो बाण आहे तो एवढा खोलवर उतरतो तर त्याच्या जखमा भयंकर निर्माण होत असतात. आणि धार्मिक शिकवणीच्या एकनिष्ठ परिपालन केले यावर कोणताही उपाय नाही. या शिकवणीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते. अशा पद्धतीने भगवान सांगितलं नाही की याच्यातून मुक्त व्हायचा असेल तर धर्म एक मार्ग आहे. आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवलेल्या लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शक होते. म्हणून अंधश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसे करण्यास, आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे, जे की एक तास त्यानेही सर्व श्रेष्ठ पदार्थ प्राप्त होते. आता इथं काय सांगणार आहे की सर्व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, दुःख नाहीसे करण्यासाठी, आनंद मिळवून घेण्यासाठी धम्म हा एकमेव मार्ग आहे, समर्थ आहे. म्हणून ते ऐकल्याने सर्व श्रेष्ठ प्राप्त होऊ शकते. ज्याने सर्वात अधिक पुण्य संपादले आहे तोच या पदवीला प्राप्त करतो. आता ज्यांनी सर्वात पुण्य जर प्राप्त केलं नाही त्यालाच या पदवीपर्यंत पोहोचता येऊ शकतो. म्हणजे जे धर्माचं खूप सांगितलं नाही त्या सुद्धा पोहोचतो. हे ऐकल्यावर त्या दरोडेखोराला आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला. त्याच्या अंगात तुटलेला बाण गळून पडले आणि त्याच्या जखमा भरून निघाल्या. अशा पद्धतीने आणि नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना शास्त्र व शांती याचा लाभ झाला. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना प्रवचन केल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला. त्यांच्या दुष्टपणाचं त्याला कर्तव्य त्याला समजलं आणि त्या दुष्टपणातून ते बाहेर पडण्यास त्याने आपल्या सोडून दिलं आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाला ते काय शिष्य झाले आणि अशा पण शिष्य झाल्यानंतर त्यांना शांती याचा लाभ झाला. आता धम्मदीक्षेची जोखीम है ना, चौथा भाग आहे धम्मदीक्षेची जोखीम. पूर्व भगवान बुद्ध राजगुरामध्ये 500 योजन अंतरावर वसलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते. त्या पर्वतमय प्रदेशात 112 लोकांची टोळी राहत होती. हे लोक शिकार करून मारलेल्या जनावरांचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत होते. भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसाखरी एकट्या राहिलेल्या स्त्रियांना ते धम्मदीक्षा देतात. त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात. जो झाडू आहे तो प्राण्याची हत्या करीत नाही किंवा प्राण्याची हत्या न करणे हा झाडूपणा माणसाचा धर्म आहे. तो प्राण्याच्या जीवनाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थक असतो. धर्म अमर आहे. या धर्माचे पालन करणाऱ्यावर कधीही संकट येणार नाही. विनयशीलता एक भोगाविषयीची अपेक्षा, कोणाला कष्ट न देणे, कोणालाही क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्मलोकाचे लक्षण नाही. आता भगवान मध्ये एका राजगुरापासून 500 योजन अंतरावरती एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये 122 लोक राहत असतात. तर त्याचा व्यवसाय काय शिकारी करणे आणि शिकार करणे. अशा पद्धतीने भगवान बुद्ध तिथे गेले. तिथे गेल्यानंतर काय झालं तर तिथले जे पुरुष मंडळ होते ते काय केले शिकारीला गेले. आता तिथं त्यांच्या पत्न्या होत्या. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांच्या पत्न्यांना काय धर्मदीक्षा केली. आता धर्मदीक्षा दिल्यानंतर त्यांना भगवान बुद्धाने उपदेश केला की जो दारू आहे, कोणाची शिकार करत नाही असा व्यक्ती आहे त्याचं नेहमी काय होतंय रक्षण होते. आणि अशा पद्धतीने तो धर्माचं पालन करणारा अमर असतो आणि त्याच्यावर कोणतेही संकट होणार नाही. अशा पद्धतीने सांगणार जो विनयाप्रमाणे राहतो, कोणालाही कष्ट देत नाही, कोणालाही दुखापत करत नाही, कधी क्रोध निर्माण करत नाही, असा लोक ब्रह्मलोकाची लक्षणे त्याच्यामध्ये असतात. अशा पद्धतीने सांगितलं. नंतर दुर्बलाविषयी प्रणव, बुद्धाच्या शिकवणीचा शुद्ध जीवन,
किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यक ते मिळाल्यावर थांबणे जन्म मरणाच्या तेरातून सुटण्याचे एक साधन आहे. हे शब्द एक तास त्या क्रियेचे परिवर्तन झाले आणि आता अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्यांना प्रवचन केलं. त्या प्रवचन केल्यानंतर भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं गेलं नाही दुर्बलाविषयी करणं जे दुर्बल आहे त्याच्याविषयी दया असली पाहिजे है ना. त्याच्यानंतर बुद्धाची शिकवण म्हणजे शुद्ध जीवन आहे किती आवश्यक आहे त्याची जाणीव ठेवणे जी गोष्ट आवश्यक आहे त्या स्वीकार करणे है ना आणि आवश्यक नसल्यास त्याला सोडून देणे आणि अशा पद्धतीने आपण पाहतो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचं ते साधन आहे ना. आणि हे शब्द एकच त्या क्रियाचं परिवर्तन झाले. अशा पद्धतीने त्या स्त्रिया सन्मान भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये रमाला लागतात. आता काय झालं की पुरुष परत आल्यानंतर आता ते पुरुष परत आले आणि त्यांच्या पत्नी काय झालं भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा घेतली. अशा पद्धतीने पाहिल्यानंतर त्यांना भगवंतांना ठार मारण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. कोणाला त्या माणसाला जे माणसं बाहेर गेलो की शिकारी ते घरी आले आणि घरी आल्यानंतर पाहिलं तर काय झालं की त्या भगवान बुद्धाच्या शिक्षा बनल्या. अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण भगवान बुद्धाला ठार मारावं. अशा पद्धतीने इच्छा झाल्यानंतर त्यांच्या स्त्रियाने मग त्याला काय केलं त्यांचं मन बदलवलं त्यांना आवडून धरलं आहे ना आणि मैत्रीचे मुक्त एक तास त्याचेही परिवर्तन झाले. अशा पद्धतीने त्यांना मैत्री शुद्ध सांगितलं मैत्रीची विचारधारा सांगितली मैत्रीचा उपदेश केला. असं केल्यानंतर त्यांचं मन काय झालं परिवर्तन झालं आणि भगवान बुद्धांनी पुढील उद्गार काढले. पुढं त्यांना भगवान बुद्धांनी उपदेश केला. काय उपदेश केला जो प्राणी मात्राची मैत्री भावनेने वागतो आणि त्याच्यावरती दया केला असतो अशा माणसाला 11 प्रकारच्या गोष्टी प्राप्त होतात. तर अशा पद्धतीने जो प्राणी मात्रावरती दया करतो प्राणी मात्राचं संरक्षण करतो अशा व्यक्तीला 11 प्रकारचा लाभ होत असतो है ना. त्याचे शरीर नेहमी निरोगी राहते. काय पहिला लाभ कोणता सांगितलं गेलं नाही आता त्याच्यापैकी काही लाभ इथे सांगितले गेला नाही. त्याचं शरीर कसं राहते निरोगी राहते. जो प्राणी मात्राची दया करतो प्राणी मात्राचं संरक्षण करतो त्याचं शरीर कसं राहते समजून जातं. बिमार पडलं तर समजून जातं माझ्याकडून काहीतरी शिकायचं नाही माझी काय दया पया राहिली नाही बरोबर आहे. तर आपल्याकडून सुरक्षित झालं नाही म्हणून बिमार पडलं आपण म्हणत आहे तर त्याला सूट मिळते त्याला शांत झोप येते. तर त्याला शांत सुद्धा झोप येते. तो अभ्यासात मग्न असतो. तो त्यावेळीही त्याला एकाग्रता लागते. आता अभ्यासात मग्न असतो म्हणजे कोणतं जसं आपण ध्यान करण्यासाठी बसला तर आपल्याला व्यक्तीला ध्यान लवकर लागत त्याचं मन एकाग्र होत असते. त्याला वाईट स्वप्ने पडत नाही. वाईट स्वप्ने पडत कुठे काय पडत ठीक आहे चांगली गोष्ट आहे. वाईट स्वप्ने पडले तर समजून जायचं काहीतरी प्रॉब्लेम केला है ना. देव त्याचे रक्षण करतात. आता अशा पद्धतीने जो प्राणी मात्राचे रक्षण करतात त्याचं देवही काय करतात रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात. तर मनुष्य प्राणी सुद्धा त्याच्यावरती काय करतात प्रेम करतात. विषारी वस्तूचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो. तर अशा पद्धतीने कोणासोबत युद्ध होणार नाही. अग्नी व पाणी याचा उपसर्ग त्याला पोहोचत नाही. म्हणजे त्याला अग्नी आणि पाणीही त्याला दुखापत पोहोचत नाही. तो जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मेल्यानंतरही ब्रह्मलोकात जातो. हेच ते 11 प्रकारचे अशा पद्धतीने तो मेल्यानंतरही ब्रह्मलोकात जातो. हा उपदेश ऐकल्यानंतर भगवंतांनी त्या स्त्री आणि पुरुषांना सखात वेळ दिला त्यामुळे त्यांना शांत राहता. अशा पद्धतीने हा उपदेश भगवान बुद्धांनी मैत्रीचा जो उपदेश आहे भगवान बुद्धांनी त्यांना सांगितल्यामुळे त्या स्त्रियाही आणि पुरुषही हे शांत झाले आणि भगवान बुद्धाच्या संघामध्ये त्यांना प्रवेश दिला. ते भिक्षू बनले आणि अशा पद्धतीने ते भिक्षू परिवर्तनाची दीक्षा सुद्धा अशा पद्धतीचा हा लाभ आपण इथं केला आहे. ठीक आहे.